भाजप नेते किरीट सोमय्यांच्या बातमीनंतर आपण पुढची एक महत्त्वाची बातमी बघतोय। संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची सध्याची एक महत्त्वाची माहिती, आताची एक महत्त्वाची घडामोड आपल्याला निश्चितच म्हणावी लागेल। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची राजकीय बातमी आणि ती समोर येते। त्या आता सगळ्याच एक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये आणखीन एक महत्त्वाची माहिती कळते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात आणखीन काही बोलतात का याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। आताची सगळ्यात एक मोठी बातमी आणि यामुळे आगामी काळात याचे कसे पडसाद उमटू शकतात याकडे देखील आपण आपली नजर असणार आहे। पण संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार असेल तर कशा पद्धतीने यापुढे समीकरण बदलू शकतात का याकडे देखील लक्ष असणार आहे। आताच्या क्षणाची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी। त्यामुळे विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारा संभाजी ब्रिगेड आणि आता मोठा पक्ष असलेला शिवसेना एकत्र नेमकं येत आहेत। पण रणनीती काय असेल या संदर्भात उदय जाधव यांच्याकडून माहिती घेऊयात। उदय, एक मोठी बातमी, काय अपडेट्स? अगदी बरोबर, आपण पाहतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत मातोश्रीवरती संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी आलेले आहेत आणि ते आता शिवसेनेसोबत महाराष्ट्राचं पुढचं राजकारण करू इच्छित आहेत आणि एकूणच महाराष्ट्र राजकारणात एक नवीन घडामोड जी आहे हे आपण असं म्हणू शकतो। कारण सध्या शिवसेनेचं अंतर्गत जो काही राजकीय भूकंप झालेला आहे त्यामुळे शिवसेना एकाकी पडलेली आहे आणि अशातच संभाजी ब्रिगेड सारखी एक संघटना ही शिवसेनेसोबत येते। शिवसेना ठाकरे गटासाठी अतिशय चांगलं लक्षण असं आपण म्हणू शकतो। मात्र संभाजी ब्रिगेडची ताकद जी आहे ती राजकीय ताकद नसून एक सामाजिक ताकद असं सांगितलं जात आहे। संभाजी ब्रिगेडची जी काही ताकद आहे सामाजिक, ती मराठवाडा आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात आहे। त्यावेळी संभाजी ब्रिगेड बरोबर जाऊन शिवसेनेला कितपत यश मिळेल हा देखील एक प्रश्न जो आहे राजकीय वर्तुळात असा विचारला जाऊ शकतो। परंतु त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेसोबत आता या क्षणाला कोणती तरी एक संघटना येते राज्यातले प्रमुख, हे शिवसेनेसाठी अत्यंत सकारात्मक असं चित्र आहे आणि तेच आता आपल्याला मातोश्रीवरती पाहायला मिळतंय। संभाजी ब्रिगेडने 2019ला राजकीय जे आहे पक्ष स्थापन करू आणि ते देखील आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवू असं देखील जाहीर केलं होतं। त्यानंतर त्यांना राजकीय यश जे आहे म्हणावं तितकं संभाजी ब्रिगेडला मिळालं नाही। त्यानंतर आता संभाजी ब्रिगेड संघटना शिवसेनेसोबत एकत्र येत आहे। मात्र जर संघटना एकत्र येत असेल तर संघटनेतले सर्व पदाधिकारी संघटनेसोबत आहेत का हे देखील आता पाहावं लागेल। मात्र शिवसेनेसाठी एक सकारात्मक बातमी आहे असं म्हणू शकतो। विशेषतः ठाकरे गटासाठी ठाकरे गटाला आता संभाजी ब्रिगेडची साथ मिळते। आता संभाजी ब्रिगेड उदय, पण याच्यामुळे दोन्ही ना म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेला कसं बळ येऊ शकेल आणि या काळामध्ये एकत्रित त्यांची ताकद वाढण्यासाठी किंवा आंदोलन असेल या सगळ्यामध्ये त्यांचं पवित्र आक्रमक होण्यासाठी कशा पद्धतीनं त्याचा उपयोग होऊ शकेल असं वाटतं आणि त्या दृष्टीनं काय काय कारणं यामध्ये समोर येत आहेत असं म्हणता येईल? एक संभाजी ब्रिगेडची जी काही एकूणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल आहे ते पाहता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड फारसं वेगळं विचारांमध्ये वेगळं नाहीये। मात्र काही प्रश्नांमध्ये मात्र संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेमध्ये एक फाटाफूट झालेला गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। विशेषतः बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेले विचार आणि संभाजी ब्रिगेड यांनी मांडलेली भूमिका ही विरोधाभासातली होती। त्यामुळे संभाजी ब्रिगेड बरोबर शिवसेना कसं जुळवून घेणार, शिवसेनेची अधिकृत भूमिकेशी संभाजी ब्रिगेडचे जे पदाधिकारी आहेत ते कसे जुळवून घेणार हे पाहावं लागणार आहे। कारण संभाजी ब्रिगेडने याआधी देखील अनेक वेळा विरोध जो आहे रस्त्यांवरती आणि अनेक ठिकाणी वादग्रस्तरित्या देखील व्यक्त केला गेला होता। आता त्याला शिवसेना कशी साथ देते आणि शिवसेना हा राजकीय पक्ष आहे, मोठा पक्ष आहे आणि या मोठ्या पक्षाला आता संभाजी ब्रिगेड जे साथ देतील तेव्हा त्यांची ती भूमिका आहे ती भूमिका बदलणार का हे देखील आता पाहावं लागेल। उदय यांनी याचं नेमकं औचित्य काय होतं, म्हणजे कशानंतर इतका महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला याविषयी आणखीन काही माहिती कळू शकली? अद्याप या संदर्भात कुठली माहिती जी अधिकृत जी आहे ती सांगण्यात आली नाहीये। आज दुपारी संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवरती जात आहेत अशीच फक्त माहिती जी आहे ती देण्यात आली होती। मात्र आता अचानक आपण समोर पाहतो की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी बसलेले आहेत आणि ते आता स्पष्टपणे सांगतायत की संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना हे एकत्रित आता पुढील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय राहतील असं त्यांचं सांगणं आहे। तर नेमकं सक्रिय राहत असताना जी विचारांची जुळवाजुळव करायची आहे ती कशी करणार हे देखील पाहावं लागणार आहे। कारण संभाजी ब्रिगेडने याआधी देखील अनेक वेळा जी आंदोलनं केलेली आहेत, जी निदर्शनं केलेली आहेत ती सर्वच्या सर्व शिवसेनेच्या विचारांशी सुसंगत आहेत असं अजिबात नाही। काहीशी त्यांची फार वेगळी भूमिका जी आहे संभाजी ब्रिगेडने ती घेतलेली आहे। आता या सगळ्या एकत्रित करण्यामुळे पुन्हा एकदा या भूमिकेकडे नेमकं काय पुढची दिशा ठरवतील हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्या संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना हे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतं। शिवसेना ठाकरे गटासाठी हे सकारात्मक चित्र असलं तरी देखील संभाजी ब्रिगेडची जी सामाजिक ताकद आहे ती सामाजिक ताकद राजकीय ताकदीमध्ये परावर्तित होईल का हा देखील मोठा प्रश्न आहे। आणि जसं आता तू उल्लेख केला उदय की ज्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं जरी शिवसेनेला समर्थन असलं आणि ही विचारांची जुळवाजुळव होऊन जेव्हा ही मोठ एकत्र बांधली जाईल तेव्हा संयुक्त मेळावे किंवा अशा पद्धतीने देखील या
दोन्ही पक्षाच्या नेत्यांना, दोन्ही ब्रिगेडला आणि शिवसेनेला एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टीनं कशा रीतीनं कोणत्या मुद्द्यांचा विचार यामध्ये करावा लागेल असं वाटतं? कारण जेव्हा दोन वेगळ्या विचारसरणीचे आणि आता एकत्र येऊ पाहणारे जेव्हा हे ब्रिगेड असेल किंवा शिवसेना एकत्र येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अगदी बरोबर आहे, कारण संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना हे एकत्र येत असतील तर संभाजी ब्रिगेडसाठी देखील एक खूप मोठा सकारात्मक बाब आहे. संभाजी ब्रिगेड देखील एक खूप मोठा राजकीय आधार गेले काही वर्ष शोधत आहे. त्यावेळेला त्यांनी 2019ला एकला चळवळीची भूमिका घेतली होती मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये. यापुढे संभाजी ब्रिगेड हे राजकीय वाटचाल स्वतंत्ररित्या करेल असं देखील सांगण्यात आलं होतं आणि त्यावेळेला शिवसेनेला कुठेतरी एक क्रॉस राजकारण जे आहे ते संभाजी ब्रिगेड करते का असा देखील प्रश्न विचारला जात होता. मात्र संभाजी ब्रिगेडला म्हणावं तसं यश जे आहे राजकीय निवडणुकांमध्ये मिळालेलं नाहीये. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेड हे शिवसेनेसोबतच एक युती करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र संभाजी ब्रिगेडची जी काही सामाजिक ताकद आहे ती राजकीय ताकदीमध्ये परिवर्तित होईल का हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण संभाजी ब्रिगेडमधले अनेक संघटनात्मक पदाधिकारी जे आहेत ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी निगडीत आहेत. त्यामुळे सर्वच एक 100% जी संघटना आहे ती शिवसेनेसोबत आली आहे का असं देखील एक प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत. मात्र सध्या संभाजी ब्रिगेड ही शिवसेना ठाकरे गटाच्या सोबत आहे आणि पुढील राजकारण करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे एकत्रीकरण करताना विचारांची जुळवाजुळव करतीलच, त्याचबरोबर जे पदाधिकाऱ्यांची जुळवाजुळव करायची आहे ते कितपत त्यांना यश मिळतंय हे देखील पाहावं लागणार आहे. आणि या सगळ्या राजकीय सगळ्या जडणघडणीमध्ये शिवसेनेला पुढील राजकीय निवडणुकांमध्ये किती यश मिळतं हे देखील पाहावं लागणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली एक नवीन घडामोड म्हणावी लागेल. धन्यवाद उदय या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. आणि कारण याकडीची एक सगळ्यात मोठी राजकीय बातमी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते. बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय काय घडामोडी घडतात, कारण एक महत्त्वाची बैठक या संदर्भातली होऊ शकते. पण तसं असेल म्हणजे संभाजी ब्रिगेडचं जर शिवसेनेला समर्थन असेल तर आगामी काळात मेळावे कशा पद्धतीनं घेतले जातील, कोणती विचारसरणी असेल आणि कशा पद्धतीनं हे दोन्ही वेगळ्या विचारसरणीचे किंवा एकत्र येऊ पाहणारे दोन नेते किंवा दोन आघाड्या कशा पद्धतीने एकत्र काम करताना दिसतील याबद्दल देखील उत्सुकता असणार आहे. पण आत्ताच्या क्षणातली राजकीय क्षेत्रातली एक महत्त्वाची बातमी, लवकरच संभाजी ब्रिगेड आणि सेनेचा संयुक्त मेळावा होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती सध्या कळतेय. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार असल्याची आत्ताच्या क्षणाची एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी. पण या आधी जसं आपल्याला आता आमचे प्रतिनिधी सांगत होते त्यानुसार संभाजी ब्रिगेडचं शिवसेनेला समर्थन असलं तरी लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र येत असल्याचं त्यांनी जरी म्हटलेलं असलं तरी यापुढे कशा पद्धतीनं त्यांची विचारसरणी आणि कशा पद्धतीनं ते पुढे जाणार आहेत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज आमच्या या नवीन म्हणजे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणून मी नवीन म्हटलं, नाहीतर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची काय ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये. तर या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय. याचं कारण आपण जे म्हणालात की केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, मारून टाकणं, प्रादेशिक पक्ष इतर पक्ष संपवून टाकणं, यालाच लोकशाही मानणारे काही लोक हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागलेले आहेत. आणि येत्या काही काळामध्येच मी अनेकदा म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आमचा लढा सुरू आहे, न्यायदेवतेवरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. पण हा जो काही निकाल लागणार आहे, निर्णय होणार आहे, तो केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा असेल असं नाही, तर या देशामध्ये यापुढे लोकशाही राहील का बेबंदशाही राहील हे ठरवणारा तो ऐतिहासिक निकाल असणार आहे. असं त्याच्याबद्दल मी आज जास्त बोलत नाही. पण आपण जो विचार करून सोबत आलेला आहात, गेले महिना 2 महिने अनेक जण जे आपल्या विचाराचे आहेत पण आणि काही हे शिवसेनेच्या विचाराशी जवळपास सुद्धा येणारे नाहीत, अशी काही लोक ती स्वतःहून येऊन मला सांगतात की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे, प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. मी स्वागत एवढ्यासाठीच केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ सगळेच, कारण आपलं रक्त एक आहे. मग आपण एकत्र आल्यानंतर जो एक इतिहास आजपर्यंत आहे तो म्हणजे आपल्याला मराठी माणसाला म्हणा
मग तो मराठ्यांचा इतिहास म्हटल्यानंतर मराठ्यांना म्हणा दुहीचा शाप हा गाडत आलेला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास करूया, घडूया की या दुहीच्या शापालाच गाडून टाकू. दुहीचा शाप आजपर्यंत आमचा घात करत आला. कारण हे सगळे आपण काय तेव्हा साक्षी पुरावे गोळा करण्यासारखे काही दिवस नाहीयेत. पण असं एक म्हटलं जातं की औरंगजेबाने असं तेव्हा सांगितलं होतं की हे मराठे हे पराक्रमामध्ये जगाच्या पाठीवरती यांना तोड नाहीये. हे पहाडी मुलकामध्ये जो काय पराक्रम करतात त्याला जगाच्या इतिहासात कुठेही तोड नाही. पण या भूमीमध्ये दुहीची बीज जर खडकावर जरी फेकली तरी ती एवढी रुजतात आणि फोपावतात की हा हा म्हणतात तमाम दौलत तबाह करून टाकतात. म्हणजे हे आपल्या शत्रूला सुद्धा कळलं होतं, पण ते आपल्याला आजपर्यंत कळलं नव्हतं असं म्हणणं नाही. पण कळलं तरी वळणार कसं, तर ते तुम्ही वळवताय. आणि म्हणून मला आनंद आहे की एका बाजूला ही शिवसेना, त्याच्यामध्ये तुम्ही ते पुरोगामी वगैरे हे विचार जरा मला म्हणजे शब्द जरा कठीण आहेत. आमचं जे काय ते सोपं आहे. जे काय हिंदुत्व आहे ते सुद्धा रोखतो आहे, महाराष्ट्राची भूमिका सुद्धा रोखतो आहे, जी काय भूमिका आहे ती रोखतो आहे आणि ती तुम्हाला पटली म्हणून तुम्ही एकत्र आलेला आहात. मला नक्की खात्री आहे ही युती आपली जी झाली ती काही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाहीये. कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर झाली असती तर आत्ताच्या काळात तुम्ही आला नसता. आम्ही सत्तेत होतो म्हणजे अजूनही सत्ता येणारच आहे पुढे, पण काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात आणि लढताना जे एकत्र येतात त्याचं शौर्य आणि त्याची साथ फार मोलाची असते. म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आता ही जी काय आपली वैचारिक युती झालेली आहे ती म्हणजे हे असं झालेलं की आज महाराष्ट्रामध्ये जे काही घडवलं किंवा बिघडवलेलं आहे ही महाराष्ट्राची ओळख नाहीये. ही शिवरायाच्या संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाहीये. तर तो शिवरायाचा महाराष्ट्र बोलताना खूप सोपं आहे की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, मग आहे ना, मग तसं वाग. पण ते वागायचं नाही. पण दाखले देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांचे द्यायचे, महाराजांचे द्यायचे. तर ते खरं जे काय महाराष्ट्राचं रूप आहे, जे एक इतिहास आहे, तो केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शक ठरेल असं आपण घडवू आणि तो घडवण्यासाठी आपण एकत्र आलो. म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आपण वैचारिकदृष्ट्या म्हटलं की एकत्र आलेलो आहोत, परंतु संभाजी ब्रिगेडचा आतापर्यंतचा जो इतिहास राहिलेला आहे, खास करून बाबासाहेब पुरंदरेंचा किंवा इतर काही गोष्टी तसं गेले 2.5 वर्ष आणि मध्ये आमच्याच लोकांनी जर का काय जे खाल्लं म्हणा का काय असेल ते जर नसतं घडलं तर 5 वर्ष काँग्रेस सोबत आम्ही यशस्वीपणाने सरकार चालवलंच होतं आणि चालून दाखवलं होतं. आता त्यावेळेला तर काँग्रेसचा सर्व धर्म समभाव आणि आमचं हिंदुत्व आम्ही केलंच नाही, एकत्र केलंच. त्याच्यामुळे काही काही ज्या गोष्टी असतील, विचाराचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. याच्यामध्ये मतभिन्नता किती आहे पेक्षा मत ऐक्य किती आहे ह्याला फार महत्व आहे. आणि त्याच्यासाठी दोन्ही पक्षांनी एक समन्वय समिती, जशी एक युती म्हटल्यानंतर ती फार महत्वाची असते. आणि मी त्यांना काय सांगितलं की आपलं मतऐक्य कुठे आहे त्याच्यापेक्षा मतभिन्नता कुठे आहे त्याच्यावरतीच पहिल्यांदा आपण एक विचार करू आणि त्याच्यावरती एक सर्वांना साजेल किंवा मानवेल भावेल अशी भूमिका घेऊ. त्यांनी असं वाक्य उच्चारलं की संघप्रणित विषमतेच्या विरोधात आम्ही आहोत. संघप्रणित याला आपण सहमत आहात का? अत्यंत प्रामाणिकपणाने बोलायचं तर मी मागे सुद्धा बोललेलो आहे की 25 ते 30 वर्ष आम्ही हिंदुत्व एकी हिंदुत्व या एका स्वप्नापायी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली होती. संघाबद्दल ठीक आहे, त्यांचं पण एक विचारधारा आहे, पण ती विचारधारा घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे जाते असं तुम्हाला वाटतं का? जर ज्या संघाची म्हणजे मातृसंस्था आहे त्यांनाच त्यांचा राजकीय पक्ष ती विचारधारा मानत नसेल तर माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही त्यांना अधिक विचारायला पाहिजे की संघाची विचारसरणी ही भाजपला तरी मान्य आहे का? आणि मान्य असेल तर तसे ते वागतायत का? मग ठीक आहे, यांच्या समोरच मी सांगतो, मोहन भागवतांनी गेल्या 2-4 वर्षामध्ये जी काही मतं मांडलेली आहेत त्याच्याप्रमाणे भाजप वागतंय का? त्यांना विचारा ना हा प्रश्न. उद्धवजी, तुम्ही असं म्हणालात की विचारांची युती, पण पुढच्या काळात निवडणुकांच्या समीकरणाच्या दृष्टीनेही काही काय हरकत आहे? काय हरकत आहे? वाटप किंवा बरोबर आहे, पण जर का विचार अधिक मजबूत करायचे असतील तर केवळ वैचारिक युती म्हणजे काय रस्त्यावरती उतरायचं घोषणाबाजी करायची तसं नाहीये. तर मी परत एकदा सांगतो की ज्या एका विचाराने आम्ही भारतीय जनता पक्षावर युती केली होती पण नंतर ती कशी वाहत गेली तुम्हाला माहिती आहे. पण उद्या जर का
एक तगडा सहकारी मला मिळालेला आहे आणि जो निवडणुकीमध्ये सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करू शकत असेल तर का नसेल. पण आधीच महाविकास आघाडीमध्ये 2 मित्र पक्ष आहेत, त्यात हा नवा मित्र पक्ष अहो पहिला एनडीए वाजपेयींनी 28-30 पक्ष किती 30 पेक्षा जास्त पक्ष एकत्र करून केले होते. जयललिता, ममता, समता आम्ही सगळेच होते. नाही म्हणजे असे जर शब्द मला पटते पुरोगामी आणि प्रतिगामी तर आमचं आहे ते म्हणजे मोकळे झाकलं असतं. त्याला पुरोगामी शब्दाला माझा विरोध नाही, पण ते उद्धवजी आणखी विषय होता की तुम्ही मुख्यमंत्र्यांना असं म्हणाला होता की कंत्राटी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला नाही. त्यावर एक मिनिट मुख्यमंत्री कोणी असलं तरी त्यांची संदेश यंत्रणा ही पक्की पाहिजे. मी असं म्हटलं होतं की मधल्या काळामध्ये एक असं प्रकरण आलं की केंद्राचा निर्णय होता की कंत्राटी पद्धतीने सगळं करावं. त्याच्यावर मी असं म्हटलं होतं की असं जर असेल तर आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सुद्धा कंत्राटी पद्धतीने का नेमू नये, टेंडर काढा आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अपॉइंट करा, असं माझं ते वाक्य आहे. पण त्यावर मुख्यमंत्री त्यांचं संघासण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री बरं झालं ते माझ्यापासून दूर गेले. त्याच्यामुळे माझा असंघाशी संघ जो होता तो गेला. तर जाऊ दे, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण त्यांनी त्यांची इतर वेळेला ज्या काही त्यांच्या हेर यंत्रणा कार्यरत असतात तसं आमच्या भाषणाच्या सुद्धा नीट माहिती घेऊन बोलत जावं. पण उल्लेख केला संभाजी ब्रिगेडची भूमिका आणि आपली हिंदुत्वाची भूमिका. जर मागच्या 2.5 वर्षामध्ये बघितलं तर आपलीच काही लोक आपल्या वेगळ्या भूमिकेमुळे दूर गेल्याचं ते वारंवार. ते जाऊ द्या, आज मला त्या विषयात जायचं नाहीये. आज एक चांगला विषय किंवा चांगली घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने घडलेली आहे. ती म्हणजे मी परत सांगतो की शिवप्रेमी, संभाजीप्रेमी, जिजाऊप्रेमी असे सगळे कडवट हिंदुत्वनिष्ठ आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारे, प्राणप्रिय मानणारे ही सगळी लेकरं एकत्र येत आहेत. त्याचा मला आनंद आहे. पत्रव्यवहार आपला झाला आहे कोणाची? संजय राऊत यांच्याशी काही निरोप किंवा काही, कारण का या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या महाविकास आघाडीकडून एकही शब्द, सगळ्या गोष्टी काही सांगण्यासारख्या नसतात. त्याच्यामुळे त्या वेळेला जे सांगायचं मी सांगतो. राष्ट्रीय पातळीवर सध्या आपण भाजपच्या विरोधात एकत्र मिळत आहोत, परंतु दुसरीकडे काँग्रेसचे गुलाम नबी आझाद मात्र दुसरीकडे भाजपच्या दिशेने एक मिनिट मला इतर कोणत्याही विषयावरती आज भाष्य करायचं नाही. मला परत एकदा मी सांगेन किंवा पुन्हा सांगेन की मराठी माणसाला जो एक धुळीचा शाप आहे तो गाडण्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मी या लढवय्या सहकार्याचं स्वागत करतो आणि लवकरच तुम्हाला आमच्या वाटचालीची पुढची दिशा त्याच्याबद्दल थोडं ऐका बरं तुम्ही विषय काढला. कारण माझी यात्रा म्हणा, दौरा म्हणा, आता मी महाराष्ट्रात फिरणार म्हणजे माझ्या घरातच फिरणार आहे. त्याच्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की एक पहिल्यांदी माझ्या जे आता तुम्ही बघत असाल की तूर्त जरा मी इथली गर्दी थोडी कमी केलेली आहे आणि नेमक्या लोकांना मी बोलवतो आहे. ही एक मांडणी मी करतोय, संघटनेची बांधणी पुन्हा करतो आहे आणि ती झाल्यानंतर साहजिकच आहे आता सणवार सुरू होत आहेत. सगळ्या लोकांना 1-2 वर्ष कोरोनाचं संकट जे होतं ते झाल्यानंतर पहिल्या प्रथम मग आपली पंढरपूरची वारी झाली, मग दहीहंडी झाली, गणपती येत आहेत, नवरात्री येत आहेत, मग दसरा येतोय. तर हे थोडंसं बघून शेतकरी सुद्धा त्याच्या कामातनं थोडासा मोकळा होऊ द्या. हे झालं की साधारणतः दसऱ्याच्या अलीकडे पलीकडे मी माझं घर म्हणजे महाराष्ट्र फिरायला आणि लोकांशी बोलायला सुरुवात करणार. तो पण एक विचार आहे आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या गटप्रमुखांचा मेळावा आम्ही दरवेळेला घेत असतो. तर तोही आता तो घेतल्यानंतर एक 8-15 दिवसामध्येच दसरा मेळावा येतोय. म्हणून हे सगळं थोडंसं मी समीकरण जुळवतोय. तूर्त जसं आता मी माझ्या समोर संभाजी ब्रिगेडची सगळी मोडकी लोक आहेत, प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, सगळे आहेत. असेच काही लोक आता गेल्या आठवड्यामध्ये जोगेंद्र कवाडे भेटून गेले. अशी लोक येत आहेत, ते काही विचारांनी जुळत आहेत, सोबत येत आहेत. तर ते माझं काम सुरू आहे. राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की एकूण युपीए मध्ये अजून शिवसेनेचा समावेश झालेला नाही तरी नितीश कुमार म्हणजे जे बिहारमधलं राजकारण बदललंय, नितीश कुमार हे पंतप्रधान पदासाठी विरोधी पक्षाचा चेहरा असू शकतात. ह्याबद्दल मी आता कोणतेही भाष्य करणार नाही की जेणेकरून एकूणच पुढच्या वाटचालीला कुठे दगाफटका होऊ शकेल. म्हणून आमची बोलणी सुरू आहेत. सगळे मिळून एकत्र येऊ तेव्हा याच्याबद्दलचं धोरण जाहीर करू. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युती संदर्भातली आणि यापुढे संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेला समर्थन असणार आहे आणि याच व्यतिरिक्त इतरही प्रश्नांवर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यापुढे एकत्रित काम करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं।